साठी जे काही सरकार अनुदान देणार आहे, या अनुदानासाठी अर्ज सुरू झालेले आहेत. हेक्टरी ₹5,000 मिळणार आहेत हे सर्वांना माहीत आहे. आता या व्हिडिओमध्ये जो काही फॉर्म भरून द्यायचा आहे, तो फॉर्म कुठे भरून द्यायचा, काय-काय माहिती भरायची ते आपण थोडक्यात जाणून घेऊया. तर मित्रांनो, तुम्ही पाहू शकता 8 ऑगस्ट 2024 रोजी महाराष्ट्र शासनाने हे परिपत्रक काढलेलं आहे. विषय पहा, सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य देण्याबाबत काय माहिती दिली आहे ते पाहू शकता. उपरोक्त विषयाबाबत संदर्भीय शासन निर्णयाद्वारे राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणीवरील नोंदणीत कापूस असेल व सोयाबीन असेल व उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य मंजूर करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. या अर्थसहाय्याचे वितरण शेतकऱ्यांना सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक बँक खात्यात थेट लाभ हस्तांतरण म्हणजेच डीबीटीच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजे तुमच्या आधार कार्डला जी काही बँक लिंक आहे, बँक सीडिंग केलेलं असेल, त्यांना ही रक्कम त्यांच्या डायरेक्ट बँक खात्यात डीबीटी माध्यमातून देण्यात येणार आहे. त्या अनुषंगाने अनुदेय अर्थसहाय्य शेतकऱ्यांना अदा करण्यासाठी शेतकऱ्यांच्या आधार संबंधी माहितीचा वापर करण्याबाबत त्यांच्याकडून घेण्यात येणाऱ्या संमतीपत्राचा जो काही नमुना असेल, तसेच सामायिक खातेदारांच्या बाबतीत एकाच खातेदारास अर्थसहाय्य वितरित करण्याच्या अनुषंगाने द्यावयाच्या ना हरकत पत्राचा नमुना असेल, सोबत जोडून पाठवण्यात येत आहे आणि तो सुद्धा नमुना इथे दिलेला आहे. म्हणजेच जे काही शेतकऱ्यांना संमती द्यायची आपल्या आधारशी संबंधित माहितीचा वापर करण्याची एक संमतीपत्र द्यायचं आहे आणि जर एखादा खातेदार आहे, त्याचं जे काही शेती आहे, ती सामायिक शेती असेल, तर सामायिक खातेदारांच्या बाबतीत सुद्धा ना हरकत प्रमाणपत्र द्यावं लागणार आहे. तर तुम्ही पहा, हे संमतीपत्र आहे. याची जी लिंक आहे तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये देतो. तिथून तुम्ही ते डाउनलोड करून घेऊ शकता. तर काय सांगितलंय संमतीपत्रामध्ये? सन 2023-24च्या खरीप हंगामातील ई पीक पाहणी पोर्टलवर नोंदणीत कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना अर्थसहाय्य व कृषी विभागाच्या अन्य योजनेअंतर्गत अनुदान असेल सुविधा उपलब्ध करून देण्याकरिता मी खाली सही करणार आहे. या संमतीपत्राद्वारे माझा आधार क्रमांकाचा वापर करून त्या आधारे बायोमेट्रिक असेल किंवा तत्सम प्रणालीत प्राप्त वैधतेसह मला मिळवायच्या लाभासाठी आधार अधिनियम 2016 नुसार संमती देत आहे. माझ्या आधार संबंधी माहितीचा वापर केवळ माझी ओळख पटवण्यासाठी करण्यात येणार असून ही माहिती इतर कोणत्याही अन्य कारणासाठी वापरली जाणार नाही, असं शेतकऱ्यांनी हे संमतीपत्र सर्वांनी द्यायचं आहे. त्यामध्ये आपला जिल्हा इथे आता याची प्रिंट काढा. याची प्रिंट काढून यावरती लिहायचं आहे आपला जिल्हा कोणता, तालुका कोणता, गाव कोणतं. त्यानंतर शेतकऱ्याचं संपूर्ण नाव जे आहे ते आधार कार्डनुसार मराठी व इंग्रजीमध्ये तुम्हाला इथं द्यायचं आहे. पहिलं नाव, मधलं नाव, आडनाव मराठीमध्ये टाका. त्यानंतर इंग्लिशमध्ये फर्स्ट नेम, मिडल नेम, सरनेम इंग्लिशमध्ये इथे लिहायचं आहे. आधार क्रमांक इंग्रजीमध्ये टाकायचा आहे इथे पेनाने व्यवस्थितरित्या. शेतकऱ्याचा जो काही मोबाईल नंबर आहे तो इथे टाकायचा आहे. तारीख टाकायची आहे. अर्जदाराची जी काही शेतकऱ्याची सही असेल आणि नाव असेल ते इथे येणार आहे. तसेच संबंधित जो काही हे संमतीपत्र आहे ते जो काही तुमच्या तालुक्याचा, गावाचा कृषी सहाय्यक असेल, त्या कृषी सहाय्यकाकडे हे संमतीपत्र तुम्हाला द्यायचं आहे. तसेच जर सामायिक खातेदार एखादा असेल, तर त्यांच्यासाठी सुद्धा हा नमुना देण्यात आलेला आहे. जर ना हरकत प्रमाणपत्र द्यायचं आहे. आम्ही कोणत्या जिल्हा आहे तुमचा याची प्रिंट काढून त्यावरती जिल्हा, तालुका, गाव, खाते क्रमांक कुठला आहे, ते हिस्सेदार तुम्ही कोण-कोण आहे, खातेदार कोण आहे, मराठीमध्ये, इंग्लिशमध्ये नाव, इंग्रजीमध्ये आधार नंबर, मोबाईल नंबर, त्यानंतर जे कोणी खातेदार असतील, 1 असतील, 10 असतील, ते सर्व खातेदार इथे तुम्ही सर्व टाकू शकता आणि संमतीबाबत त्यांची सही इथे करायची आहे आणि हे कृषी सहाय्यकाकडे जमा करायचं आहे. हे दिल्यानंतर जी काही अनुदानाची प्रोसेस आहे ती होणार आहे. महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आपल्या शेतकऱ्यांना नक्की शेअर करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.